नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025-26 या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा जो काही पहिला टप्पा आहे तो 31 जानेवारी 2025 पासून ते 13 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणार आहे. त्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या 2025-26चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाचं थेट प्रक्षेपण हे विविध प्रसारमाध्यमांद्वारे किंवा संसदेचं जे काही चॅनल असेल किंवा दूरदर्शन चॅनल असेल, या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. तसेच एन-डी-ए सरकारचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सलग 8व्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून शेती क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची शेतकऱ्यांना अपेक्षा लागलेली आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 31 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित करणार आहेत. तसेच तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करतील. 3 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी जे काही राज्यसभेसाठी 3 आणि लोकसभेसाठी 2 दिवस ठेवण्यात आले आहेत. पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी राज्यसभेमध्ये 6 फेब्रुवारी रोजी या चर्चेला उत्तर देण्याची जी काही शक्यता आहे त्याच्यामध्ये. अधिवेशनाचा पहिला टप्पा म्हणजे 31 जानेवारी 2025 ते 13 फेब्रुवारीच्या दरम्यान आहे. आणि तर दुसरा जो काही टप्पा आहे, तो दुसरा टप्पा जर पाहिला आपण तर 10 मार्च ते 4 एप्रिल 2025 दरम्यान होणार आहे. या दोन्ही टप्प्याच्या दरम्यान मिळून जो काही 27 दिवस एकूण राखून ठेवण्यात आलेले आहेत, त्याच अनुषंगाने विविध खात्यांच्या मागण्यांवर या कालावधीमध्ये चर्चा होणार आहे. संसदेचं कामकाज सुरळीत पार पाडावे यासाठी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू सर्व पक्षातील गट नेत्यांची बैठक घेणार आहेत आणि त्यांचे जे काही कार्य असेल ते व्यवस्थित पाडण्यासाठी बैठकीमध्ये ते बोलणार आहेत. केंद्र सरकार कृषी क्षेत्रासाठी आर्थिक तरतूद वाढवण्याची शक्यता आहे. यामध्ये जर पाहिलं तर तेलबिया आणि कडधान्य पिकांसाठी वाढीव तरतुदीचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच हवामान बदल अनुकूलन शेती, कृषी बुद्धिमत्तेच्या शेती क्षेत्रातील आणि शेती क्षेत्रातील संशोधन व विकासासाठी सरकार तरतूद करू शकते. या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी कृषी निविष्ठावरील जी रद्द करण्याची मागणी सुद्धा शेतकरी वर्गातून केली जात आहे. तसेच पी-एम किसानचा जो काही वार्षिक निधी 6,000 आहे, तो 12,000 करावा असे सुद्धा शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. शेती कर्जावरील जे काही व्याजदर आहे तो 1% करावा अशी सुद्धा मागणी शेतकरी करत आहेत. नवीन-नवीन अपडेट आपल्या YouTube चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत ही पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.